नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपल्या स्वामी भक्तांसाठी एका महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत। तो विषय म्हणजे कोणता? जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जातो किंवा आपण घरी देवपूजा करतो तर आपण काही गोष्टी टाळायला पाहिजे। मग त्या कोणत्या गोष्टी? कसं आहे ना, देवाच्या समोर हात जोडून दर्शन घेणं हेच देवाला आवडत नसतं, तर आपले आचार विचार आणि आपलं वागणं शुद्ध असणं हे पण तितकंच महत्त्वाचं असतं। मग आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जातो किंवा आपण घरी देवपूजा करतो तर मग आपण ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत। मग नेमक्या त्या कोणत्या? तर या संदर्भामध्ये आपण आज माहिती बघणार आहोत, तो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। कसं आहे ना, आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जात असतो ना, तेव्हा आपण आपल्या मनाला शांतता मिळण्यासाठी तिथे जात असतो, नामस्मरण करण्यासाठी तिथे जात असतो। तसेच आपल्या भोवताली जी नकारात्मकता आहे ना ती दूर करण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जात असतो। तर मग आपण काय करायला पाहिजे? आपल्या घरातील जो ताणतणाव असतो, जो आपल्या मनामध्ये राग असतो, कोणाविषयी दोष असतो ना, तो आपण मनात न ठेवता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन एकदम नम्रतेने महाराजांचं दर्शन घ्यायला पाहिजे। तसेच मग आता आपण दुसरी गोष्ट कोणती करायला पाहिजे की आपण जेव्हा समजा केंद्रामध्ये धार्मिक ठिकाणी जात असतो ना, आपण तिथे गेल्यावर कुणाची निंदा न करायला पाहिजे, कुणाबद्दल वाईट बोलायला न पाहिजे, आपल्या मनामध्ये वाईट विचारांना आणायला पाहिजे। आपल्याला कसं आहे ना, आपलं मन आहे इकडं तिकडं भरकटतच असतं, पण आपण एकदम शांत चित्ताने तिथं समजा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गेल्यावर श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करत शांत समजा राहायला पाहिजे। असं वाईट कुणाबद्दल वाईट विचार सुद्धा न करायला पाहिजे। मग आता तिसरी गोष्ट नेमकी कोणती न करायला पाहिजे? म्हणजे काय करायला पाहिजे? आपण जेव्हा केंद्रामध्ये जातो ना तेव्हा आपण आपला फोन सायलेंट करायला पाहिजे किंवा आपण दुसऱ्यांना फोनवर बोलणं सुद्धा टाळायला पाहिजे। आपल्याला कसं आहे ना, बरेच समजा अशी सवयी असतात की कुठं गेले की आपण फोनवर बोलतो। आपण तिथं नामस्मरण करण्यासाठी गेलेलो असतो, आपण समजा देवाच्या चरणी तिथं भक्तिमय व्हायचं असतं, तर आपण असं फोनवर बोलणं किंवा कुणाची निंदा न करणं हे चुकीचं असतं। त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे? त्या ठिकाणी कुणाची निंदा न करायला पाहिजे, नाहीतर ह्या गोष्टी म्हणजे कसं होतं, आपल्यामुळे दुसऱ्याचं मन विचलित होतं। एक तर आपण स्वतः करत नाही आणि दुसऱ्याला आपल्यामुळं त्रास होत असतो, त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत। मग कसं आहे ना, ह्याच गोष्टी घरी देवपूजेसाठी समजा सुद्धा लागू आहेत। तर घरी पण आपण जेव्हा देवपूजा करत असतो ना तेव्हा आपण फोनवर बोलणं टाळायचं आणि दुसऱ्याची निंदा करायची नाही, आपल्या मनात चांगले विचार ठेवायचे आणि सतत नामस्मरण करत श्री स्वामी समर्थ ह्या असा मंत्राचा जप करत आपण देवपूजा करायला पाहिजे। एकदम शांत चित्ताने आणि नम्र भावनेने आपण समजा पूजा करत राहायला पाहिजे आणि स्वामींना म्हणायला पाहिजे, स्वामी माझे आचार विचार असे शुद्ध ठेवा, माझ्या मनामध्ये कोणाविषयी वाईट विचार येऊ देऊ नका आणि आपलं मन स्थिर ठेवून आपण भगवंताचं नामस्मरण करीत राहायला पाहिजे। स्वामी माझे विचार चांगले ठेवा, माझी वाणी गोड ठेवा आणि तुमच्या भक्तीत मला स्थिर ठेवा। तर आजच्यासाठी एवढंच। आणि जर आपले नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला असे बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना श्री स्वामी समर्थ।